नमस्कार, आपण पाहत आहात YP न्यूज चॅनल। ग्रामीण भागात वाचन संस्कृती जपणाऱ्या उपक्रमाला नवी ऊर्जा मिळाली आहे। कासेगाव येथील सार्वजनिक वाचनालयाने नूतन वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित करून ज्ञान परंपरेचा वारसा पुढे नेला आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे माननीय संभाजीराव जनार्दन वाडकर सार्वजनिक वाचनालयाची नूतन वर्षाची दिनदर्शिका उत्साहात प्रकाशित करण्यात आली। या प्रकाशन सोहळ्याचा शुभारंभ मुळेगाव तांडा येथील सरपंच विजय उमाकांत राठोड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी त्यांनी भूषविले। यावेळी प्रमुख पाहुण्यांचा फेटा व ग्रंथ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना संभाजी ब्रिगेड धाराशिव जिल्हाध्यक्ष शरद पवार यांनी मानवी जीवनात पुस्तकांचे असलेले महत्त्व अधोरेखित केले। याच वेळी त्यांनी वाचनालयासाठी 5,000 रुपयांची ग्रंथभेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली। पंचायत समितीचे माजी उपसभापती आप्पा धनके यांनी आपल्या मनोगतातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्याची गरज व्यक्त केली। अध्यक्षीय भाषणात सरपंच विजय राठोड यांनी वाचनालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत जाधव यांनी केले। प्रास्ताविक महेश वाडकर तर आभार नितीन वाडकर यांनी मानले। कार्यक्रमास महादेव जाधव, बापू जाधव, ज्ञानेश्वर रोकडे, जनार्दन काळे, संतोष माडी, चंद्रकांत चव्हाण, बबन खारे, शिवाजी हेडे, हरी गरड, सूरज परीट, तात्या चौगुले, अक्षय माळी, अजित जाधव, नवनाथ माने, लक्ष्मण ढेकळे, तुकाराम चौगुले, तानाजी हब्बू यांच्यासह ग्रामस्थ वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामीण भागात वाचन संस्कृती टिकवून ठेवणारा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे।